पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन नाफा मराठी फिल्म फेस्टिवल 2026चा 3 दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला अक्षरशः मराठी मानाच्या महासोहळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। खूप चांगली गोष्ट आहे, कारण की मराठी फिल्मला OTT मध्ये जेवढा मान मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही बऱ्याच ठिकाणी। आणि एक जर असा स्वतंत्रपणे खास विशेष करून मराठी फिल्मला जर संधी देत असेल, त्यांना प्राथमिकता देऊन त्यांचे सिनेमे इकडं दिसणार असतील तर मराठीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि बऱ्याच नव्या फिल्म्ससाठी हा एक ऑप्शन होऊ शकतो की त्यांचा नाही का त्यांची रिकव्हरी कुठल्या तरी माध्यमातून होईल आणि फिल्म लोकांपर्यंत पोहोचू शकेल। इव्हन वेस्टमध्ये सुद्धा सगळ्या ॲक्टर्सना पाहिलं तर ते थिएटर ट्रेनिंग घेऊनच ते सिनेमामध्ये आलेले आहेत। म्हणजे आणखीन नेहमी असं ऐकतो आपण की नाव आय एम गोइंग टू दिस सीझन आय एम गोइंग टू डू थिएटर। आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे दिवसभर थिएटर चालू असतं। Wonderful festival. One thing I must say, very well organized. It went like clockwork, and I enjoyed every moment of it. That was the best part, that people interacted with us, the practitioners, and that I think was something amazing. That thing doesn't happen usually in festivals. You just consume the art and but that was, I think, the part that I enjoyed the most. एक्सलंट. म्हणजे आज 3 दिवस कसे संपले हेच कळलं नाही खरं तर, आणि एकूणच सगळा माहोल इतका छान तुम्ही लोकांनी बनवलेला होता। आय एम गोइंग टू मिस दिस नाव व्हेन आय गो बॅक। आणि खूप छान पिक्चर्स पाहिली, खूप छान अवॉर्ड सेरेमनीज झाले, तुम्हा सगळ्यांना बघून खूप आनंद झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।